पाण्यात वाढ होण्यासाठी पुन्हा मदत होणार आहे। दिवसही लांब नाहीत, अवघ्या काही दिवसात पाऊस महाराष्ट्रात पुन्हा वाढतोय। भाग कोणते आहेत, कोणत्या भागांना कशी परिस्थिती राहील, खरं तर ह्या गोष्टी ऑलरेडी सांगितल्यात आणि लॉंग टर्म अंदाजही दिलाय। आपण या व्हिडिओमध्ये शॉर्ट म्हणजे ह्या पुढच्या 5 ते 6 दिवसाचा अंदाज देणार आहोत। त्यामध्ये काय बाबी आहेत ते पूर्ण लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐका। चला, 4-2 कमेंट येतात की आमच्या तालुक्याचं आमच्या जिल्ह्याचं नाव नाही घेतलं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। ज्याचं नाव नाही आलं ती कमेंट करा, रिप्लाय तिथेच देईन, ठीक आहे। आणि ज्यांना नवीन आहेत पहिले अनुभव घ्या। आता कुणाचं कुणाच्या अंदाजावरती नियोजन करताय त्याच अंदाजावरती नियोजन करा। आणि इथं आल्याच्या नंतर माझ्याबद्दल जर माहीत असेल तरच रिप्लाय चुकीचा द्या किंवा देऊ नका, ठीक आहे। तर आता उद्याची जी काही तारीख आहे 8 ऑगस्ट, नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। नागपूर, अमरावती आणि विदर्भ मराठवाड्यात मोजक्या ठिकाणी हा पाऊस असेल। निव्वळ पावसाकडे पाहून, 1-2 ठिकाणच्या पडणाऱ्या पावसाकडे पाहून आपण कामं थांबवू शकत नाही, हे लक्षात घ्या। फवारणीचं काम करायचं असेल तर 12-1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत जसा वेळ मिळेल तसं काम करा। स्थानिक लेवलचा अंदाज तुम्हालाही समजतो। आभाळ दिसलं दुपारनंतर, गरमी वाढली की त्यामधनं बिटकारे पडतात, अशी वेळ पाहून ते कामं करा। उद्याच्या 8 तारखेला नागपूर, अमरावतीमध्ये भाग बदलत पद्धतीनं म्हणजे इकडं काही तिकडं काही सुरुवात होणार आहे दुपारनंतर। त्यामध्ये चंद्रपूर सुद्धा आहे, गोंदिया, भंडारा पण आहे। उर्वरित महाराष्ट्रात लातूर, तुरळक ठिकाणी, मोजक्या ठिकाणी, बीडमध्ये मोजक्या ठिकाणी, जालन्यात मोजक्या ठिकाणी पाऊस उद्या बी आहे, सर्व दूर नाही। 9 तारखेला या वातावरणामध्ये जसं की आपण पाहतोय कोकणात, मुंबईमध्ये जोर वाढणार आहे। कारण की मुंबईसह कोकणामध्ये वातावरण हे चांगलंच सक्रिय होणार आहे। आणि कोकणाच्या जवळपास पुढच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर 11, 12, 13 कोकणाची चांगलीच जोरदार बॅटिंगनं पावसाचा वर्षा होणार आहे। 11, 12 आणि 13, ठीक आहे। 9 तारखेला लातूर, नांदेड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरसह धुळ्याला काम करण्याची सगळ्यात मोठी संधी ह्या 9 तारखेला मिळणार आहे। म्हणजे ज्यांना खरंच फवारणी करायची त्याच्यावर पाऊसच नाही पडला पाहिजे, तर ही तारीख 9 ऑगस्ट आहे। त्यामुळे मित्रांनो त्या दिवशी तुम्ही कामं करू शकता। मग छत्रपती संभाजीनगर असू द्या, धुळे असू द्या, नांदेड असू द्या, सोलापूर असू द्या, कमीत कमी 4-5 वाजेपर्यंत अडथळा याच्यामध्ये स्लॅबची कामं असतील, कोणाची घरावरती स्लॅब टाकणं असेल किंवा कुठलंही काम असेल, तुम्हाला 9 तारीख चांगली आहे। आता मशीन भेटेल की नाही भेटेल ते माहीत नाही, कारण की व्हिडिओ सगळे बघतात। त्यानंतर 10 तारखेपासून नागपूरसह खान्देश, छत्रपती संभाजीनगरमध्ये वाऱ्याचा जोर वाढेल, ऊन तापल आणि त्यामध्ये पावसाचे फटकारे थोडे वाढतील। मात्र नागपूर जिल्ह्यामध्ये, गोंदियामध्ये आणि विदर्भामधल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, अकोल्यामध्ये या ठिकाणी 10 ऑगस्टला पाऊस थोडा वाढेल। पहिले 8 ऑगस्ट, 9 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट तुरळक ठिकाणी बरं आहे, पण सर्व दूर नाही आहे, ठीक आहे। नागपूरला मात्र सलग चंद्रपूर असेल, वर्धा असेल, हे भाग बदलत चालूच राहणार आहे। 10 तारखेला तिथे वाढ होते। मग 11 ऑगस्टपासून पाऊस MP कडनं जे बाष्प महाराष्ट्रात डायव्हर्ट होते, बंगालच्या उपसागरामध्ये हालचाली चालू आहेत। त्यामुळे नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, त्याचबरोबर धुळे, नाशिकमध्येही हलक्या मध्यम पावसाला सुरुवात होणार आहे। खानदेशमध्ये नंदुरबार, धुळ्यासह अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, मी सांगली, सोलापूरचं नाव का घेत नाही, कारण की या काळामध्ये तिथे पाऊस नाही आहे। मी तुम्हाला पहिले सांगतो, जिथे सुरुवातीला ज्या तारखेला मी ज्या भागांचा उल्लेख करेल तिथे तो पाऊस असणार आहे, म्हणून त्या भागाचे नाव घेतोय। ज्यावेळेस तुमच्या भागात ज्या तारखेचा उल्लेख करेल त्या तारखेला तुमच्याकडे पाऊस येईल आणि आपल्या अंदाजात एखादा दिवस मागे पुढे होईल, पण पाऊस येईलच। तर 11 तारखेपासून पूर्व विदर्भामध्ये सर्वदूर सारखा म्हणजे सगळ्या गावांना पाऊस पडणार आहे। 11 ऑगस्टपासून खानदेशमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। नंदुरबार शहराला पाऊस असा असणार आहे, काही ठिकाणी जोरदार, काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी फटकार, पण चांगल्या प्रतीचा पाणी ह्या पूर्व विदर्भाला 11 पासून स्टार्ट होते। यात विदर्भाचाही बऱ्याच भागांचा समावेश आहे। खानदेश विदर्भ, नाशिकला 12 तारखेपासून पुन्हा सटकारे बिटकारे टेन्शन वाढवणारेच काम इथे, म्हणजे
राहणं बरेच जण नाशिकचे मला फोन आले की साहेब उघाड आहे का, तर उघाड हीच तुम्हाला 9, 10, 11पर्यंत उघाड. पण कोकणासह पुण्यामध्ये संततधार पावसाला सुरुवात होईल. लातूर जिल्हा सोलापूरमध्ये काही ठिकाणी 12 ऑगस्टला पाऊस सुरुवात करेल. नांदेड परभणीसह बीड जिल्ह्यात दमदार तर कुठे जोरदार पावसाला सुरुवात 12 तारखेला करणार आहे. अकोला, अमरावती, नागपूर सुद्धा आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, बुलढाणा आहे, हिंगोली, यवतमाळ आहे, चंद्रपूर सह दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा सरळ सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं आहे. 12 तारखेचा पाऊस जो आहे तो असा सर्व दूर किंवा लगेच सगळ्याच भागांना 1 किंवा 2 दिवसात गेला असं नाही, कारण की हा जो येणारा पाऊस आहे पुढचा, हा मागच्या 30 आणि 31 जुलैसारखा नाही आहे. हा बऱ्याच ठिकाणी चांगला तर बऱ्याच ठिकाणी पिकांपुरता, पिकांना अडचण निर्माण न होऊन देणारा किंवा अशी 15 दिवसाचा तर खंडच नाही महाराष्ट्रामध्ये. मी तुम्हाला कालच तो विषय क्लिअर केला, परत त्या विषयावरती बोलणंच नाही आहे की त्यानंतर 13 ऑगस्टला हा पाऊस वाढ होऊन छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर तारीख लक्षात ठेवा आणि जिल्हाही लक्षात ठेवा आणि विभागही लक्षात ठेवा की छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार, बुलढाण्यात सर्वाधिक जास्त, भोकरदन पट्टे, कन्नड, सिल्लोड पट्टे पुन्हा आहेत. अकोला, अमरावतीसह चंद्रपूर, जालन्याचाही भाग बराच आहे आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, नांदेडमध्ये काही ठिकाणी, तर सोलापूरमध्ये मोजक्या ठिकाणी. उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भ असा ह्या आणि थोडा अलीकडे आलं तर वाढू शकतं, याचा काही विषय नाही आहे. निसर्ग आहे आमच्या खूप पलीकडचा आहे तो. ठीक आहे, आमचा अंदाज म्हणजे 60% 70% खरा असतो. आता तुम्ही म्हणताय 100% खरा असतो, हे तुमचं मन आहे. मला त्या गोष्टीचा घमंडही नाही, माझंही नाही. त्यामुळे ज्यांना पटतंय त्यांनी पाहायचंय आणि ज्यांना नाही पटत दुर्लक्ष करायचं. कमाई इथे काही मोठी एखादी गाडी घ्यावी या अपेक्षेने मी अंदाज देत नाही, तुम्हाला पहिलेच सांगितलंय. ज्या दिवशी मला गरज पडेल ना, खूप माझ्या अवकाळी संकट आलं नाही एखादं, मी बिंदास स्कॅनर टाकेल, बिंदास. पण हे जे मी प्रयत्न करतोय, हे जे मी कामं करतोय, कमीत कमी आज महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 99% शेतकरी तरी मला चांगलं म्हणतोय आणि हे चांगलं म्हणावं हीच माझी कमाई, यासाठी मी हे काम करतोय. त्यामुळे ज्या डॉल्फिनपासून डॉल्फिन ते ह्या 12 तारखेला 13 तारखेला संपणार पण आहे, त्याचा पूर्ण हे संपणार आहे आणि 15 दिवसाचा खंड पडणार आहे या डॉल्फिनमुळे. तर पाऊस बघा तुम्हाला 15 तारखेच्या आतमध्ये सुरू होतोय, 12, 13, 14. तर खानदेश, विदर्भ बऱ्याच ठिकाणी आणि मराठवाडा 13, 14 सुद्धा आहे. 14 तारखेला अहिल्यानगरच्या पिकांना चांगलंच जीवदान मिळणार आहे. अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेडसह परभणीनंतर हे जे काही विदर्भ आहे, विदर्भात तर मी एवढं सांगेल, नाही ओला दुष्काळ करायची काम पडलं ना या विदर्भाला, एवढा काळ पुढे वाईट आहे. म्हणजे आज आपण 10%, 20% शेतकरी जर पाहिलं ना, तर मला अशा कमेंट येतात मित्रांनो, हे सांगणं पण गरजेचं आहे बरं का, की आम्हाला 15 दिवस नको, 20 दिवस पाऊस नको, आम्हाला उघाड मागते आणि फक्त तुमच्यासारख्या 10-20% लोकांमुळे मी उघाडीचा अंदाज देत नाही आतापर्यंत. आणि इतकंच पोट तिडकीने एक्सप्लेशन करतोय ना, माझ्याकडे हे बोर्ड फीड सगळं आहे, सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे. पण मला असं शेतीच्या अनुभवातून सांगा वाटतं ना, ते असं बोर्डावर सांगता येत नाहीये. ज्या डॉल्फिनमुळे खंड पडणार आहे तो खंड मी बघतोच कसा आहे. 15 दिवसाचा खंड आहे ना, मला 15 दिवसाच्या तारखा मानून ठेवा. आणि हां, 10-5 गावांना 15 दिवस नाही पाऊस पडा तरी टेन्शन घेऊ नका, ते गाव आहेत. इथे जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहता ना आता 15 तारखेपर्यंत पाऊस कसा होतो तो. आणि 16-17ला जे सांगितलंय त्यामध्ये खरं सांगतो एखादा दिवस मागे पुढील. 17 सांगितलं तर 18 येईल किंवा 16लाच येईल, पण येईल पाऊस. त्या आठवड्यात सुद्धा चांगला पाऊस होणार आहे आणि काही काळातच तुम्हाला कळेल. आजही मानवत सारख्या ठिकाणी, घनसावंगीमध्ये अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे आणि हा पाऊस 14-15ला चांगला जोर वाढणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या मध्ये आहे. पिकांना कितीही मोठा खंड पडला तरी त्यापेक्षाही चांगला पाऊस पडणार आहे. ही प्रणाली महाराष्ट्राची आहे आणि एक वारंवार सांगेल, घाबरून जाऊ नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी जे काम करतोय हे तुमच्यासाठी करतोय, हे तुम्हाला समजायला. मी जेव्हा हे काम हातून जाईल माझ्या त्यावेळेस कळेल, तोपर्यंत अनेक लोकांना कळणार नाही. जे नवीन असतील अनुभव घ्या. मी म्हणत नाही कोणालाच नाव ठेवू नका. पंजाबराव असतील, बांगर सर असतील, दीपक भाऊ असतील, कोणी असेल, एकालाही नाव ठेवू नका. ठीक आहे, आपण तिथे जाता, तिथे ऐकता म्हणून माझ्या क्वेश्चन मार्केट, मी कुठे कमी पडलो ते सांगा पहिले. एकाही तज्ज्ञांना नाव ठेवू नका. आणि जर
तसं होत नसेल, जर सांगितलं एखाद्याने की दुष्काळ पडणार आहे, हां मी माझ्या पद्धतीनं वैचारिक अभ्यासू प्रवृत्तीनं त्यांचा विरोध तसाच करेल, व्हिडिओच्या माध्यमातून करेल जर घाबरायची वेळ असेल तर. त्यामुळे काळजी करू नका. आता काही कमेंट घेईल. इगतपुरीला आहे मित्रा 13-14 सांगितले तुम्हाला चांगला पाऊस वाढणार त्यावेळेस. इगतपुरी हे सगळे भाग महाराष्ट्रात 15 तारखेच्या आतच पाऊस चांगला होईल आणि 15-16ला पुन्हा थोडेफार भाग बदलत पद्धतीने सुरू होईल. 17 आणि 18 ह्या दोन्हीपैकी एका तारखेला परत महाराष्ट्रात पाऊस वाढणार आहे. खंड नाहीच आणि 5 दिवसाच्या उघाडीला खंड म्हणत नाहीये. सेलूला परत 11-12ला परत सुरुवात होते आणि उद्या थोड्या तुरळक ठिकाणी 9 तारखेला सगळ्यांनी कामं करून घ्या. 9 तारखेला फवारण्या खतं काय टाका, खतं तुमच्या पद्धतीने टाका, ते सल्ले मी देणार नाहीये. यावेळेस करमाळा, सोलापूर, सांगली हे देखील भाग चांगले आहेत 13 आणि 14ला. विहिरीचा पाण्याचा प्रश्न मी सांगली सोलापूरचा सांगितलाय की ऑगस्टचा शेवट होऊ द्या, मला 2 सप्टेंबरला माहिती पाठवा. चंद्रपूर डिस्ट्रिक्टला पुढचे एखादा दिवस घ्या, भेटेल 9 किंवा 10 तारखेला. 9 तारखेला तुम्हाला जवळपास माझ्या माहितीस तो चंद्रपूर जिल्ह्याला 5-6 दिवस सारखा भाग बदलत पद्धतीने पाणी आहे. हां तुम्ही फक्त काय करायला ह्या वर्षी पाऊस कमी आहे, अमुक आहे, हे असे साल खूप वेळेस येऊन गेले. गेल्या वर्षी मला चांगलं आठवते जुलै महिन्यामध्ये स्प्रिंकलर लावायचं काम अनेक शेतकऱ्यांना पडलं होतं. ह्या वर्षी किती लोकांना पडलं एकालाही नाही आहे. तर काळजी करू नका. सगळ्यांना विनंती करतोय, व्हिडिओ मोठा होतोय, सगळी माहिती दिलेली आहे. हिंगोली जिल्ह्यात सुद्धा 13-14चा पाणी आहे, 12ला सुद्धा पाणी हिंगोली जिल्ह्यात आहे. वैजापूरला 13 आणि 14 सांगितलेले 2 दिवसात तिथे पाणी होईल आणि एकंदरीत सर्व महाराष्ट्राला हा 15 तारखेच्या आत महाराष्ट्रात पाऊस चांगला होणार आहे. काळजी करू नका. जय शिवराय. धन्यवाद.